मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी सुविधावर जायचं आहे. लाभार्थी सुविधावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर असं नेक्स्ट पेज ओपन होईल. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला भाषा सिलेक्ट करायची. इथे इंग्लिश असती तर तुम्हाला इथे मराठी सिलेक्ट करून घ्यायची. आणि आता इथे बघा खाली काय लिहिले, अर्जदाराने या अगोदर महावितरणाच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल त्या ठिकाणी महापारेषण विहिरीत सौर कृषी पंपाकरिता खालीलप्रमाणे माहिती भरावी. तुम्ही महावितरणाच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रिक पद्धतीने शेती करता वीज पुरवठा पैशाचा भरणा केला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पारेषण विहिरीत सौर कृषी पंपाकरिता खालील माहिती भरू शकतात. जर असेल तर तुम्ही माहिती भरून घ्यायची, नाही तर हे सोडून द्यायचं आहे. ते बघा खाली आल्यानंतर अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पहिल्यांदा विचारलं बघा, आधार क्रमांक तुमचा टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांकानंतर योजनेचे नाव मागेल त्याला सौर ऊर्जा पंप इथे दिसून येईल तुम्हाला. त्यानंतर इथे जिल्हा तुमचा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे तालुका तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे गावाचे नाव. त्यानंतर इथे बघा मुख्य सर्वेक्षण क्रमांक, मुख्य गट क्रमांक म्हणजे तुमचा गट क्रमांक इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा उपसर्वेक्षण क्रमांक, उपगट क्रमांक म्हणजे उपगट क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर शेतीचा प्रकार. त्यानंतर इथे बघा जमीन मालकाचे नाव तुम्हाला टाकून घ्यायचे. त्यानंतर जमीन एकूण क्षेत्रफळ किती आहे इथे तुम्हाला जे काय असेल ते इथे तुम्ही तिथे टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे अर्जदाराचे नाव. त्यानंतर इथे अर्जदाराचे वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव इथे तुम्हाला टाकायचे. त्यानंतर अर्जदाराचे आडनाव. त्यानंतर मित्रांनो इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बघा लिंग विचारलं, फिमेल मेल काय असेल ते तुम्ही ते टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे जात वर्गवारी काय असेल ते इथे सिलेक्ट करून टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे खाली बघा अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण, ते घर क्रमांक टाकायचं आहे. त्यानंतर रस्ता खून असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करायचं आहे. त्यानंतर इथे जिल्ह्यानंतर इथे तालुका तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इथे गावाचे नाव, तुमच्या इथला पिनकोड. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक असेल तर टाकायचा काय असेल ते. त्यानंतर इथे STD कोडसह दूरध्वनी क्रमांक. त्यानंतर इथे बघा पॅन कार्ड, तुमचं इथे पॅन कार्ड क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली बघा इथे जलस्रोत आणि सिंचन माहिती. इथं जलस्रोत प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे जलस्रोत प्रकारमध्ये 3 प्रकार दिलेले आहेत तुम्हाला, वेल, बोरवेल आणि फार्म पाऊंड म्हणजे विहीर आणि बोरवेल असेल तर बोरवेल, नाहीतर फार्म पाऊंड जे काय असेल तुमचं ते इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे बघा सिंचन प्रकार, इथे मायक्रो, ओपन आणि पाईप कशाद्वारे आहे त्याच्याद्वारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं तुमचं काय असेल ते, पाईपद्वारे आहे का काय. तर त्यानंतर इथे बघा पाण्याची गुणवत्ता निवडा, पाण्याची हार्ड का सॉफ्ट आहे जे काय तुमचे असेल ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचे. त्यानंतर जलस्रोत खोली फूटमध्ये म्हणजे काय असेल खोली तुमची, पाण्याची खोली किती असेल ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचे, किती फूटमध्ये असेल ते. परत पावसाळी हंगामात जलस्रोत खोली, जे काय पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये तुमची असेल ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचे. परत इथे विचारलं उन्हाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये तुम्हाला इथे ती टाकून घ्यायची. त्यानंतर विद्यमान शेततलाव आहे तर असेल तर यस करायचं, नसेल तर नाही. त्यानंतर कूपनलिका रुंदी विचारली इथे इंचमध्ये असेल तर इथे तुम्हाला टाकून घ्यायची. त्यानंतर इथे बघा कृषी तपशील विचारला इथे खाली. कृषी तपशीलमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे तुम्हाला पिकाचा प्रकार, मागील वर्ष, मागच्या वर्षीचा पिकाचा प्रकार तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पिकाची संख्या, मागील वर्षाची तुम्हाला पिकाची काय असेल तुमचं त्याची संख्या इथे तुम्हाला टाकून घ्यायची. पिकाचा प्रकार शेवटचा ते शेवटचं वर्ष, रब्बी असेल तर रब्बी काय असेल ते तुमचा पिकाचा प्रकार तिथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर पिके संख्या तुम्हाला इथे टाकून घ्यायची शेवटच्या वर्षाची काय असेल ते.
त्यानंतर विद्यमान पंप तपशील, विद्यमान पंप वापरकर्ता आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर नाही. विद्यमान पंप प्रकार असेल तर ते प्रकार तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. विद्यमान पंप उपप्रकार जो काय असेल ते इथे तुम्हाला टाकायचा आहे. HP मध्ये विद्यमान पंप क्षमता टाकून घ्यायची. विद्यमान पंपाचा ऊर्जा स्त्रोत तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर ऊर्जा कार्यक्षम पंप जे काय असेल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता असेल तर काय असेल ते टाकायचे, नसेल तर नाही. आवश्यक पंप तपशील, त्यानंतर बघा इथे आवश्यक पंप प्रकार इथे तुम्हाला असेल तर टाकायचा आहे. त्यानंतर ही खालची माहिती जे काय असेल तुमची ते इथे तुम्हाला भरून घ्यायची काय असेल ते. नंतर इथे खाली बघा बँक तपशील तुम्हाला भरून घ्यायचा आहे. बँक खाते नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. खातेदाराचे नाव, त्यानंतर IFSC कोड, त्यानंतर बँकेचे नाव इथे टाकून घ्यायचे तुम्हाला. त्यानंतर इथे बघा MICR कोड इथे तुम्हाला टाकायचं आहे. शाखेचे नाव टाकून घ्यायचं आहे जे काय असेल ते, आणि शाखेचे शहर आणि गावाचं इथे नाव, शहर असेल तर शहर, नाही तर गावाचं इथे नाव तुम्हाला टाकायचं आहे. ते 2 नंबरचं ऑप्शन आहे. IFSC कोड इथे टाकायचा आणि बँक तपशील शोधावरती तुम्ही क्लिक केलं तरी बाकीचे बँकेचं नाव, MICR कोड, शाखेचे नाव, शाखेचे शहर हे आपोआप येऊन जाईल. इथे तुम्ही ते बँक तपशील शोधा याच्यावर क्लिक केल्यानंतर येईल ते. त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे घोषणापत्र दिलंय, जे काय इथे बाबी दिले तुम्हाला सविस्तर ते इथे तुम्हाला नीट वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला इथे खाली लिहिले बघा लाल अक्षरात तुम्हाला दिसून जाईल इथे, वरील माहिती मला समजल्या असून मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे, त्याच्यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर खाली मी भरलेला फॉर्म तपासला आहे, सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे, त्याच्यावरती इकडे या बॉक्समध्ये टिक करायचे. त्यानंतर मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही, म्हणजे एकदा भरल्यानंतर डबल भरता येणार नाही आहे, त्याच्यावरती टिक करायची तुम्हाला. नंतर इथे बघा कागदपत्रे अपलोड करा, PDF फाईल अपलोड करा, कमाल आकार 500 KB मध्ये तुम्हाला हे कागदपत्रे अपलोड करायची. तिथे बघा आवश्यक कागदपत्रे कोणते, 7/12 उतारा विहीर, कूपनलिका शेतात असल्यास 7/12 उतार्यावर नोंद आवश्यक, एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगावटदारांचे हरकत प्रमाणपत्र ₹200च्या मुद्रांक कागदावर सादर करावे असेल तर ते इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे खाली आधार कार्ड प्रत तुमची इथे अपलोड करायची. त्यानंतर रद्द केलेली धनादेश प्रत आणि बँक पासबुक प्रत या दोन्हीपैकी एक तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर इथे बघा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजे तुमचं पासपोर्ट आकाराचा फोटो इथे तुम्हाला 500 KB पर्यंत हे सगळे कागदपत्र तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे बघा ब मध्ये इतर कागदपत्रे लागू, तर इथे बघा ब इतर कागदपत्रे लागू असल्यास, पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. शेत जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे नाव, हरकत प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. 500 KB मध्ये तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे खाली ते अपलोड करून झाल्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर केला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पोचपावती इथे तुम्हाला त्याची मिळून जाईल. इथे बघा पारेषण विहिरीत सौर कृषी पंपासाठी आपला फॉर्म यशस्वीरित्या प्रविष्ट झालेला आहे. कृपया भविष्यातील संदर्भ हेतूसाठी खालील दिलेला तुमचा लाभार्थी क्रमांक नोंद करून ठेवा. तर इथे लाभार्थी क्रमांक दिलेला आहे. इथे बघा लाभार्थ्याचे नाव, आधार कार्ड क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि अर्ज दिनांक इथे तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे याची प्रिंट करून घ्यायची, प्रिंट करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे त्याची प्रिंट निघती. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला अर्जाचा स्टेटस बघण्यासाठी अर्जाची सद्यस्थिती यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा लाभार्थी क्रमांकाद्वारे म्हणजे लाभार्थी तुमचा नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आणि शोधा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे अर्जाची स्थिती इथे तुम्हाला दिसून येईल, झाला असेल तर तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर इथे देयकाची रक्कम भरणा करा. जर ती रक्कम भरण्यासाठी तुम्हाला जर तिथे स्टेटस तुमचा झाला असेल सक्सेसफुल तर इथे तुम्हाला लाभार्थी क्रमांकाद्वारे इथे टाकून शोधा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीने इथे तुम्हाला पेज दिसेल. त्यानंतर
जे काही ते तुमची रक्कम असेल ते इथे तुम्हाला भरणा करा यावरती तुम्हाला ही भरून घ्यायची रक्कम जे काय असेल अशा पद्धतीने हा फॉर्म असा भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जी सर्वेक्षण करावं लागतं ते सर्वेक्षण अजून ते ऑप्शन आलेलं नाही. आल्यावर मी तुम्हाला त्याच्या संदर्भातली माहिती सविस्तर तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.